आज की नाही आपण असे आलू पराठे बनवणार आहोत जे झटपट बनवून होतील, पण त्यासाठी मेहनत सुद्धा खूप कमी लागेल। त्यासाठी इथे मी 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत, चिली फ्लेक्स घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, चाट मसाला, जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर घेतलेली आहे। तुम्ही ना चिली फ्लेक्स ऐवजी हिरवी मिरची सुद्धा कापून वापरू शकता आणि काळी मिरी नसेल तर काहीच हरकत नाही। आता सगळ्यात अगोदर हे 2 बटाटे आपल्याला या किसणीच्या सहाय्याने छान किसून घ्यायचे आहेत। बटाटे स्मॅश करायचे नाहीत। बघा, या किसणीच्या सहाय्याने आपल्याला असे बारीकच किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यात गाठी गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची। बटाटे छान किसून झाल्यानंतर मी त्यामध्ये धना पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स, जिरी पावडर, काळी मिरी पावडर हे बेसिक मसाले ॲड करून घेतलेले आहेत। आता तुम्ही तुमच्या चवीनुसार, तुमच्या आवडीनुसार हे मसाले ॲड करू शकता। तुम्हाला तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स जास्त वापरा, चटपटीत हवं असेल तर चाट मसाला जास्त वापरा आणि हे सगळं एकजीव करून घ्या। आता यामध्ये मी लगेचच मीठ वापरलेलं नाही, मीठ आपण नंतर वापरणार आहोत। आता बघा, अशा पद्धतीने हे छान मस्त एकजीव करून घेतलेलं आहे। आता इथे एका भांड्यात मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता या 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला हीच वाटी 2 वाटी पाणी लागणार आहे। या 2 वाटी पाण्यामध्ये आपण छान पीठ म्हणजे असा डो बनवून घेणार आहे की त्यात गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। छान आपण त्या गुठळ्या मोडून मस्त एकजीव करून घेणार आहोत। बघा, या पद्धतीने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत। 1 वाटी पाणी मी अगोदर टाकलं होतं, आता परत दुसरी वाटी पाणी टाकून मी या अशा गुठळ्या मोडून घेणार आहे आणि बघा, मस्त पीठ आपलं बनवून घेणार आहे। अशा पद्धतीने आपलं असं मस्त पीठ बनवून झालेलं आहे। त्यामध्ये आपण मगाशी तयार करून घेतलेले सारण बटाट्याचे ते टाकणार आहोत आणि ते सुद्धा छान एकजीव करून घेणार आहोत। यामध्ये अजिबात गाठी किंवा गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत। एकजीव करून मस्त आपल्याला हलवून छान हे पीठ आपल्याला डोश्याचं पीठ कसं बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे। लाटून केलेल्या पराठ्यासारखाच हा पराठा देखील तितकाच टेस्टी आणि छान होतो। बघा, या पद्धतीने आपण सगळं एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये हळद, तसेच बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि त्यानंतर आपण रवा टाकणार आहोत। आता रवा यासाठी टाकायचा की मग तुम्ही कोणत्याही तव्यावर जर हे पराठे बनवले तर ते अजिबात चिकटत नाहीत, त्यामुळे यामध्ये रवा नक्की टाका। आता इथे मी 3 चमचे रवा टाकलेला आहे आणि बघा, या पद्धतीने सगळे एकजीव करून घेतलेलं आहे। या पद्धतीने जर बॅटर बनवलं तर अजिबात आपले पराठे चिकटत नाहीत। त्यानंतर आता मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आपलं कुकिंग ऑइल टाकलेलं आहे। तुम्ही जे जेवणात तेल वापरता तेही टाका आणि या पद्धतीने बघा, असे मस्त हे बॅटर तयार करून घ्या आणि इन्स्टंट पराठे आपण बनवू शकतो। त्यानंतर हे 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया। 10 मिनिटानंतर बघा, हे बॅटर अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। आता तुम्ही हे अगदी कोणत्याही तव्यावर छान बनवू शकता। इथे माझ्याकडे ॲल्युमिनियमचा तवा आहे। ॲल्युमिनियमच्या तव्यावर मी अगोदर तूप टाकलेले आहे। तुम्ही बटर, तेल काहीही टाकू शकता। बघा, या पद्धतीने बॅटर तव्यावर टाकायचे आणि असे फिरवून घ्यायचे, म्हणजे मग मस्त पराठे तयार होतात। आपण जसे सारण भरून पराठे बनवतो त्याच पद्धतीने हे पराठे देखील किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त चवीला मस्त लागतात आणि झटपट तयार होतात। मुलांच्या डब्यासाठी तर खूप छान पर्याय आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। बघा, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी पहिल्याच प्रयत्नात छान असे आलू पराठे बनवू शकता। त्यानंतर बघा, वरून सुद्धा मी छान तूप लावून घेतलेलं आहे आणि आलटून पलटून दोन्ही बाजूने हा पराठा छान भाजून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पराठा असाच बनवून घेतलेला आहे आणि बघा, खूप छान आपला हा सुद्धा पराठा झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सगळे पराठे बनवून घेतलेले आहेत।
तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही सुद्धा असे पराठे नक्कीच बनवा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. भेटूयात अशाच एका नवीन छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.